तर मित्रांनो आत्ताच गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. जो पंढरपूरमध्ये मठ आहे, अप्रतिम शेगावच्या गजानन महाराजांचं मठ आहे. सुंदर अगदी मठ आहे आणि आतमध्ये फोटो शूटिंग करण्यास अलाउड नव्हतं, नाही तर मी तिकडे शूटिंग करणार होतो. तर या व्हिडिओची सुरुवात इथून करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी एक्सप्लोरच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्र आजचा पण व्हिडिओ जबरदस्त होणार आहे, कारण आता आपण जस्ट महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता आपण निघतोय फिरण्यासाठी, म्हणजे खाऊ गल्ली बघण्यासाठी जातोय. गिरीश आम्हाला घेऊन जातोय, तिकडे जाऊया आणि बघूया आपल्याला आज नवीन काय काय मिळतं. मित्रांनो पहिला स्टॉप घेतला आहे दिनेश दूध डेअरी. खूप फेमस आहे इकडे, बघा गर्दी बघा काय भारी. आणि इकडे माझ्या मते मिळते बासुंदी, एका मोठ्या ह्याच्यामध्ये केली आहे. आणि कशी आहे बासुंदी, कशी आहे तुम्ही घालात भारी ना. तर मित्रांनो बासुंदी ट्राय करूया, कारण बऱ्याच वर्षापासून मी ऐकलं होतं की ह्या बासुंदीबद्दल, पण पंढरपूरला येण्याचा योग नव्हता. तर आता आपण बघूया बासुंदी घेऊन. प्युअर मित्रांनो दुधापासून बनवलेली आहे आणि जास्त गोड पण नाही आणि असं गोड नाही, खूप भारी आहे. मस्त म्हणजे लिमिटेड टेस्ट आहे, पण छान वाटतं. म्हणजे ओव्हर असं काय वाटतं, कुठलाच पदार्थ ज्याच्यामध्ये ओव्हर वाटत नाही आहे. त्याचा गोडवा जास्त नाही आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी बॅलन्स व्यवस्थित केलेल्या. बघा नाव लक्षात ठेवा, दिनेश मसाला दूध आणि जबरदस्त बासुंदी होती मित्र. क्वालिटी मी खूप वर्षापासून ऐकलं आहे, कारण माझा भाऊ आहे ना तो 4-5 वर्ष इकडे येतोय आणि जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेला बासुंदी रोज डेली. आणि मी प्रयत्न करत होतो, पण यावर्षी पहिल्यांदा आलोय, पण चांगलं होतं. दादा तुमचा ॲड्रेस सांगा ना मला. ॲड्रेस शिवाजी चौक पंढरपूर. शिवाजी चौक पंढरपूर. आणि हां, आणि कसा आहे ग्लास किंवा काय रेट्स वगैरे तुमच्या? 20 रुपये हाफ आहे, 30 रुपये फुल आहे. बासुंदी म्हणलं तर तुम्हाला 30 रुपये हाफ, 50 रुपये फुल. ओके, थँक्यू. सकाळपर्यंत गर्दी नव्हती, पण आता बघा एकदम हळूहळू गर्दी व्हायला चालली आहे. आणि माझ्या मते उद्या एकादशी आहे म्हटल्यानंतर आज हे पंढरपूर पूर्ण पॅक होईल. तरीचे 8:45 झालेत आणि आम्ही आता जेवायला आलो आहे. अर्धी लोकं जेवून झालीत, आता अर्धी लोकं जेवायची बाकी आहेत. कळपकर हात तरी दाखवा होय. आणि जरा प्रबोधन वगैरे करा, काय तरी तुमच्याकडे चांगली हा कला आहे का. हां बघा जेवण वाढून झालं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीने काहीतरी आणत असतो. तसं आपल्या जगूबाईने लोणचं आणलं आहे, तर मी काय खात नाही लोणचं, पण आबाकडे देतो. आज मित्रांनो बघा एकादशी आहे आणि जाम गर्दी आहे. कालच्या पण डबल गर्दी दिसते मित्रांनो. बघा खाली जाऊया आणि जे काय होईल ते परत एकदा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल. पण आमच्या ग्रुपमध्ये अजून एक मेंबर ॲड झाला आहे मित्रांनो. हा बघा प्रकाश सावजी, मॅन फ्रॉम सर्जेकोट, पण मुंबईवरून आला आहे तो.
रामकृष्ण हरी मित्रांनो, आजची पण व्हिडिओ रामकृष्ण हरीपासून करतोय कारण आपला आजचा पंढरपूरमधला दुसरा दिवस आहे आणि बघा भक्तिमय वातावरण झालं आहे. सगळ्या दिंड्या पालख्या सगळ्या येत आहेत आणि एकदम भक्तीत रंगल्यासारखं वाटतं मित्रांनो आणि खूप मन प्रसन्न वाटतं. सकाळचे वाजलेत 9 आणि आत्ताच आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान करून आलो. आम्ही बघा दिंडी आहे आणि आमचे लोक रेडी होत आहेत तर ते पण तुम्हाला दाखवलं सगळं व्यवस्थित. आणि आज बघा ना गर्दी जाम झाली आहे, आजूबाजूला पण पब्लिक जाम आहे. विचारून कळलं आता वरती जाईल ना तसं अजून गर्दी होईल. मित्रांनो नगर प्रदक्षिणा करतोय आणि त्यामध्ये हा काळ्या मारुतीचं मंदिर आहे आणि त्याचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे जाऊ. तर चला कधी काय माहिती आहे विषय माऊली की काळामधून माझा एवढा आवाज आहे की बोलायलाच पॉसिबल होत नाही आहे, तरी पण मध्ये मध्ये थांबून आपण बोलतोय. मित्रांनो खाली भजन चालू होतं आपण बघितलात आणि त्या भजनाला रसदी म्हणून चुनकापो वाटले बघा. जबरदस्त असं काही नाही काहीतरी वेगवेगळ्या आयटम येत असतात. इकडे बघा लहान मुलांची मस्ती मजाक चालू आहे आणि लपाछपी खेळत आहेत. ज्याची बॉटल सरळ राहील तो जिंकला आणि दुसऱ्यावरती राज्य घ्यायची. रुद्रावरती राज्य चला शोधा आता. जसं मी मित्रांनो सुरुवातीला बोललो होतो की नंतर खूप गर्दी होईल आणि आज एकादशी आहे. तर हे गोपाळाचं मंदिर आहे आणि तिथूनच तुम्हाला कळसाचं दर्शन पण होतं. त्याच्यामुळे इथे लोक थांबतात आणि दर्शन घेऊन नंतर पुढे जात असतात. तर मित्रांनो दुपारच्या जेवणासाठी हॉटेल रेणुकामध्ये गेलो होतो आणि खूप जबरदस्त जेवण आहे. एकच थाळी मिळते, सिंगल थाळी मिळते, व्हेज थाळी पण खूप सुंदर आहे आणि जेवण वगैरे झालं आहे. तर आता आम्ही परत रूमवरती चाललो.
तर मित्रांनो दिवसभर फिरून फिरून दमलोय. व्हिडिओ काय करायला जास्त मिळाले नाही कारण गर्दी जेवढी आहे की संपूर्ण इकडे जायला तिकडे चेंगराचेंगरी चालू आहे. व्हिडिओ कुठे करणार काय करणार, सकाळी तर वेळ मिळाला तेवढा वेळ मी व्हिडिओ केले. तर हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. रूममध्ये येऊन जस्ट पडलो आहे असंच आणि थकलोय जाऊन, पाय दुखत आहे. त्याच्यामुळे पुढील व्हिडिओ लवकरच येईल. नक्कीच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.